श्रोतेहो, आजच्या ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात माती आणि पाण्याचं संवर्धन या विषयावर डॉक्टर राजेश बुरंगे यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी साधलेला संवाद आता आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. नमस्कार श्रोतेहो, ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, म्हणतात ना, माती आत्मा तर पाणी परमात्मा असं म्हटलं जातं. हे काही खोटं नाही, कारण मातीशिवाय शेतकरी म्हणा किंवा आपण सगळेच जण नाहीत असं आपल्याला म्हणता येईल. आणि पाण्याशिवाय तर शक्यच नाही जीवन जगणं. मग हे माती आणि पाणी का महत्वाचं आहे, कशासाठी महत्वाचं आहे, याच विषयावर म्हणजेच माती आणि पाण्याचं संवर्धन या विषयावर बातचीत करण्याकरता आजच्या ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आज आपण आमंत्रित केलं आहेत डॉक्टर राजेश उल्हासराव बुरंगे यांना, जे माजी संचालक आहेत राष्ट्रीय सेवा योजना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे, तसेच प्रोफेसर आणि विभाग प्रमुख म्हणून अर्थशास्त्रज्ञ विभाग JD पाटील सांगुतकर महाविद्यालय दर्यापूर येथे कार्यरत आहेत. चला तर आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. नमस्कार सर, ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार. नमस्कार सर, केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो किंवा शासनाच्या विविध योजना असो, यांच्या वतीने माती आणि पाण्याच्या संवर्धनाकरता विविध उपक्रम राबवताना आपल्याला आता दिसूनच येतात आहे. तर याची खरंच गरज आहे का, आणि आहे तर ते का आहे, याविषयी आपण काय सांगाल? नक्कीच मॅडम. सरकार असेल, समाज असेल, फार पूर्वीपासून आपण बघतो आहे की समाजाची मातीशी आणि पाण्याशी फार नाळ जोडलेली आहे. बरोबर. मुळात माती ही आत्मा आणि पाणी ही परमात्म्याचा एक विचार घेऊनच चालत असतं. आणि मनुष्य जीवन सुद्धा त्यावर अवलंबून असतं. त्यामुळेच आज आपण या ठिकाणी जे माती संवर्धन किंवा मातीचं महत्व काय आहे, आपण हा विचार जेव्हा करतो तेव्हा सगळ्यात महत्वाचं येतं आपल्याला शेतकरी आणि शेतीशी संबंधित सर्व. बरोबर. तर जमीन, शेती ही किती उपयोगाची आहे, त्यापासून मातीचं संवर्धन आपण कसं केलं पाहिजे, आणि तेच आपलं जीवन आहे, कारण उपजीविकेचं साधनच मातीवर अवलंबून आहे. बरोबर. हे आपल्या मनुष्य जीवनाला पूर्ण प्रेरक आहे. त्यामुळेच मला असं वाटते की आपण मातीचं संवर्धन कोणत्या घटकांपासून, केंद्र सरकार, राज्य सरकार दरवर्षी आपल्याला आव्हान करतच असतं आणि समाजातील अनेक घटक सुद्धा कार्यरत असतात. परंतु तरीही आजच्या या काळामध्ये आपल्याला अतिसंवेदनशील होऊन माती जपवणूक करणे, मृदा संरक्षण करणे, संवर्धन करणे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर. त्या संदर्भात आपल्याला सांगता येईल या ठिकाणी की वृक्षारोपण व कृषी वनीकरण करणे, ज्यापासून मातीचं संवर्धन होऊ शकते. अच्छा. ज्याचा उपक्रम केंद्र सरकार, राज्य सरकार दरवर्षी लाखो वृक्षारोपण किंवा लागवडी करून करत असतं. त्यासोबत पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूर येतात. शेती ही ज्या वेळेला एक सुदृढ माती असते ती वाहून चालली जाते. ती जाऊ नये यासाठी शेतकरी सुद्धा बऱ्याच वेळेला तिथे चर बांधतात किंवा त्याला अडवणुकीसाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतं. आणि त्या पद्धतीने आपल्या शेताची जी उपजीविक किंवा चांगली माती आहे ही वाहून जाऊ नये याचा प्रयत्न नक्कीच शेतकरी बांधवांनी केला पाहिजे. बरोबर. त्यासोबत याचं अनेक गावकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना प्रत्येक घटकांकडून संवर्धन किंवा एक सल्ला देण्याचं काम सुद्धा केलं गेलं पाहिजे. खरंच सर, जसं आता तुम्ही म्हटलं की शासनाच्या मार्फत सगळे उपक्रम तर राबवले जातात, पण त्याच्यामध्ये शेतकरी असो, सर्वसामान्य व्यक्ती असो, विद्यार्थी असो, यांचा सगळ्यांचा सहभाग असणे खूप गरजेचं आहे. तर सर, माझा हाच प्रश्न पुढील असेल की माती संवर्धन करणे म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे आपण? कारण जर लहान मुलांना जर आपण सांगतो म्हटलं तर त्यांना ते साहजिकच आहे, कळणार नाही. शेतकऱ्यांना कदाचित कळूनही जाईल, पण जर आपण बालसंस्कारापासून जर ते धडे गिरवलेत तर ते मुलांना त्याचं महत्व पटलं की मग आपोआपच त्यांच्या आई वडिलांना ते महत्व पटतं आणि एकूणच मग आजूबाजूच्या वातावरणात देखील आपल्याला माहीत पडतं. तर माझा हाच प्रश्न असेल की माती संवर्धन म्हणजे नेमकं काय, ते कशा पद्धतीने आपण करायला हवं? अगदी बरोबर आहे. आज आपण पाहतो प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, महाविद्यालयीन शिक्षण विद्यार्थी असतील, तर आपण सगळ्यांनी, शिक्षक असेल, प्राध्यापक वर्ग असतील किंवा समाज प्रबोधन करणारे जे लोक असतील, समाजकार्य करणारे लोक असतील, त्यांना माझं एक विनंती राहील की आपण जेव्हा माती आणि मनुष्याचं बालपण
तिथून जरी आपण विचार केला तरी त्या पद्धतीने एकमेकाशी जोडलेला असा विषय आहे. मला असं वाटते की प्रत्येकाने मातीकडे आईचा विषय म्हणून आपण ज्यावेळेला पाहतो, माती ही ममता आहे, माती ही आई आहे आणि म्हणूनच भारत माता असे म्हटलं जाते. आपण शेतीला आईचा दर्जा देतो. त्याप्रमाणे जर आपण प्रत्येक विद्यार्थ्यांना लहानपणापासून जर त्यांच्या मनावर असा विषय आपण जर बिंबवला, शाळेतून असेल, माध्यमिक शाळेतून असेल किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संदर्भात असतील, तर त्याचं एक वेगळं वलय किंवा वेगळं आस्था, प्रेम त्या ठिकाणी येईल असं नक्कीच यातून एक जनजागरण म्हणा किंवा त्याची कृती सुद्धा मोठ्या प्रमाणात सकारात्मक उपयोग त्याचा होऊ शकेल. बरोबर. यातून मी मगाच सांगितलं तुम्हाला वृक्षारोपण जी शासनाची स्कीम आहे, त्यासोबतच सेंद्रिय पद्धतीने शेती आणि पीक फेरपालट करणे. अच्छा. म्हणजे ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जी शेतीची किंवा जमिनीची धूप होते, सुपीक जमीन जी राहायला पाहिजे ती टिकत नाही. आजकाल आपण म्हणतो की रासायनिक मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. बरोबर. म्हणजे झटपट उत्पादन घेण्याच्या मागे लागले आहेत शेतकरी. त्याच्यामुळे जमिनीची धूप खूप मोठ्या प्रमाणात होते. जमिनीची जी कसदार जमीन असते ती एक बोथट जमीन होऊन जाते. त्याच्यामुळे येणाऱ्या पुढल्या काळामध्ये ती जमीन पाहिजे तेवढी उपज देत नाही, पीक किंवा उत्पादन त्या प्रमाणात मिळत नाही. त्यासाठी शेतकरी बांधवांनी म्हणा किंवा अनेक समाजकारी घटकांनी म्हणा, सेंद्रिय शेती आणि पीक फेरपालट या विषयाकडे वळलं पाहिजे. आणि त्या माध्यमातून काय होईल की निसर्गाला धरून आपण शेती करू शकतो. निसर्ग टिकवणे हा सुद्धा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि हा समाज बांधवांना कळला पाहिजे. आणि यातून मला असं वाटतं निश्चितच आपण जास्त मोहात न पडता अनेक वर्षांसाठी आपण जर शेती टिकवून ठेवली तर अनेक वर्ष, अनेक पिढ्या ती शेती मोठं उत्पादन आपल्याला देऊन जाईल आणि जगातील पोशिंदा जो आहे शेतकरी जिवंत राहील, त्यासोबत प्रत्येक व्यक्ती सुद्धा जिवंत राहील, त्याला अन्नधान्य पूरक मिळेल आणि सुदृढ मिळेल असं मला वाटतं. खरंच खूप सुंदर सांगितलं सर की रासायनिक शेतीचा जास्त वापर केल्यापेक्षा सेंद्रिय शेतीचा वापर करून आपण नक्कीच मातीचं संवर्धन मोठ्या प्रमाणात करू शकतो. सर, मातीची धूप जी आहे ही अनेक माध्यमातून होते, तर ती नेमकी कोणकोणत्या माध्यमातून होते याविषयी आपण काय सांगाल? आता बघा, मोठं वादळ येतं, टेकड्यांवरची माती निघून जाते, मोठमोठे पहाड आहेत, टेकडी आहेत किंवा अनेक ठिकाणी आपण पाहतो की पूर येते. तर या ठिकाणी बांध बंदिस्त किंवा पायऱ्यांच्या पद्धतीने मातीला कसं अडवता येईल याचा सुद्धा प्रयोग शासनाच्या वतीने तसेच आपल्या ग्रामपंचायत लेव्हलला सुद्धा त्याची काळजी किंवा वन विभागाच्या कार्यालयामार्फत सुद्धा विभागामार्फत ती झाली पाहिजे, हे मी आव्हान या ठिकाणी करतो. तसेच समाजाचा प्रत्येक व्यक्ती हा घटक आहे आणि त्यांनी स्वतःशी असं वचनच दिलं पाहिजे की आपण या माध्यमातून काही श्रमदान करू शकू का. मी शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खरोखरच एक आव्हान करेल की आपले जे युनिट असतात, जसं आपण म्हणतो की राष्ट्रीय सेवा योजनेचं मोठं युनिट चालतं महाविद्यालयीन विभागामध्ये, जे अनेक विद्यापीठ स्तरावर चालत असतं, अनेक महाविद्यालय त्याला अटॅच असतं आणि ते समाज आणि गावकरी यांच्या सोबत राहून ते कामं करत असतात, कार्य करत असतात. त्या माध्यमातून जर आपण या बांधबंदिस्त आणि पायऱ्यांच्या संदर्भामध्ये काही त्यांना सल्लामसलत केला किंवा त्याची उपाययोजना पटवून दिल्या प्रत्येक ग्रामस्थांना किंवा युवकांना किंवा शहरा ठिकाणी होणारं जे मोठं मोठं बांधकाम आहे त्या ठिकाणी सुद्धा सुदृढ माती राहिली पाहिजे, याचा सुद्धा आपण एक विचार करायला पाहिजे. जेणेकरून सिमेंट किंवा कॉन्क्रीटचे मोठ्या प्रमाणावर रस्ते सुरू आहेत, त्याच्या आजूबाजूला आपण काही ग्रीनरी करू शकतो का, काही झाडांची लागवड करू शकतो का, किंवा सुपीक जमिनीपासून जो कुठला आपल्याला भाग करता येईल किंवा सुपीक जमीन आपल्याला अडवता येईल, जी मातीची धूप मोठ्या प्रमाणावर होते, त्या बाबतीत आपण एक काउन्सिलिंग समाजाचं प्रत्येक वेळी केलं पाहिजे. तो विद्यार्थी असेल, शिक्षक असेल, एक गृहिणी असेल, माता सुद्धा, एक महिला सुद्धा एक मोठं काम करू शकते. पुरुष तर आहेच, त्याला करावंच लागेल. कुटुंब म्हणून सुद्धा समाजाचा एक घटक म्हणून आपण सगळ्यांनी माती संवर्धन केलं पाहिजे, अशी मी आपणास विनंती पण करतो. सर, खूप छान आपण सांगितलं की वृक्षारोपण करूया, जमिनीची धूप थांबूया, सुजाण नागरिक बनून मातीची सुपीकता आपण टिकूयात. खरंच श्रोते हो, आपण जर छोट्या छोट्या गोष्टीतून
मातीची सुपीकता आपण नक्कीच जपून करू शकतो. परंतु आजकालचं हे जे फॅशन आलेली आहे सध्या, टिपटाप घर हवं, हे हवं. पूर्वीच्या काळी देखील सुव्यवस्थित नीटनेटकी घरं राहायची, ती शेणा मातीने सारवलेली राहायची, पण ते दिसायला खूप सुरेख राहायची आणि ती आरोग्यासाठी देखील तेवढीच महत्वाची आपल्याला तेव्हा असायची. आता मात्र आरोग्य धोक्याकडे जात आहे. जेवढं नीटनेटकं राहायला आपण शिकतो आहे तेच आरोग्याला घातक ठरत आहे, हेही आपल्याला याच्यातून नक्कीच दिसून येतं. सर, शेतकरी आणि ग्रामस्थांना नेमक्या कोणकोणत्या भूमिका पार पाडणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं? यामध्ये महत्वाचं आहे की शेतकऱ्यांनी आणि ग्रामपंचायत जे लोक आहेत यांनी प्रत्येक शेतकऱ्यांना आधार दिला पाहिजे. सोबत त्यांच्या शेतीची सुपीकता राखण्यासाठी दर उन्हाळ्यामध्ये ते जमिनीचं जेवढं काही आपल्याला पोषण करता येईल किंवा त्याची जी संगोपन शक्ती वाढवण्याच्या संदर्भात ज्या काही प्रक्रिया आहेत त्याचं काउन्सिलिंग केलं पाहिजे शेतकऱ्यांना. आणि त्या उन्हाळ्यामध्येच शेतीच्या संदर्भात सर्व कामं शेतकरी करत असतात. त्यामुळे मातीचं संगोपन करताना सुद्धा आपल्या शेतीच्या संदर्भात वेगवेगळ्या जे काही शेत बांध असतो किंवा त्या बाजूला आपण काय करू शकतो जेणेकरून त्याची लेव्हल करता येईल. पावसाचं पाणी किंवा पूर येतो मोठ्या प्रमाणात, त्यापासून कसं त्याचं संरक्षण करता येईल. त्यासोबतच शेतीला तळण देणे तेवढंच गरजेचं आहे. कारण आपण जर दुबारा किंवा जे पिकं घेतो, एक पीक वारंवार पिकं घेतो, त्यातून सुद्धा मातीचं मोठं नुकसान होत असतं. म्हणून एक पीक घेतल्यानंतर दुसऱ्या पीक घेत्यावेळी आपण किती कालावधी त्यामध्ये ठेवतो किंवा ऊन आपल्या मातीला किती वेळ दिला गेलं पाहिजे किंवा राहिली पाहिजे. आणि पिकांची फेरपालटणी मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे, जेणेकरून त्या मातीचं संरक्षण होईल. ती माती आपल्याला पुढच्या वर्षामध्ये किंवा पुढच्या कालावधीमध्ये आणखी जास्त उपजाऊ होईल हे निश्चित या ठिकाणी सांगता येईल. नक्की सर. तर ते म्हणतात की माती आत्मा तर पाणी परमात्मा, असं मी मगाशीच म्हटलं होतं, तर त्याविषयी आपण काय सांगाल? बघा, माती सोबतच पाणी ह्या दोन्ही गोष्टी खूप जोडलेल्या आहे. आपण जेव्हा अनेक जुन्या पौराणिक आख्यायिका पाहतो किंवा आपले वाळवडील जे काही झालेले आहेत की आहे, पिढ्यानपिढ्या आपण पाहतो आहे, याला खूप महत्व आहे असं आपण समजतो. आत्ताच आपण मॅडमनी म्हटलं किंवा आपण चर्चेतून घेतो आहे की माती आत्मा आहे आणि जसं आत्मा आणि ईश्वर म्हणून आई हा शब्द तयार होतो, आहे की नाही. त्यासोबतच पाणी हा ओलावा धरला जातो, एक प्रेम असतं पाण्यामध्ये. आणि माणसाच्या शरीरामध्ये पाण्याचं अनन्यसाधारण महत्व आहे. खरंच जर आपण त्याकडे वळत असो तर पाणी इतकं महत्वाचं आहे की 75% पाण्याची लेव्हल आपल्या शरीरामध्ये असणे तरच उत्तम आरोग्याचं लक्षण असं समजलं जातं. मग हे पाणी पासून त्याचं संवर्धन आणि हे माती त्याला कसं घेऊन जाईल हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यासाठीच झाड हे सगळ्यात महत्वाचं असते आणि ह्या दोन्ही गोष्टी जास्तीत जास्त वृक्षारोपणामुळे सुद्धा शक्य आहे. बरोबर. ते म्हणतात ना, झाडे लावा, झाडे जगवा. फक्त झाडे लावूच नका, तर ती नक्की जगवण्याचा प्रयत्न करा, हे देखील सरांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवलं आहे. सर, आपल्या या कार्यक्रमामध्ये एक गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे, तर कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवाल? एक मराठी गीत आहे, काळ्या मातीत. श्रोते हो, ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपण बातचीत करीत आहोत डॉक्टर राजेश उल्हासराव बुरंगे सरांशी. सर, केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, याच्या संदर्भात पाणी संवर्धनाबाबतीत देखील अनेक उपक्रम राबवले जातात, तर त्या उपक्रमाविषयी आपण काय सांगाल? दरवेळेस आपण जलशक्ती अभियान केंद्र सरकार चालवत असतं. हे मुळात जलसंवर्धनासाठीच आहे. इव्हन आपण एक बघतो की गेल्या वर्षामध्ये माननीय पंतप्रधानांनी जलशक्ती मंत्रालय सुद्धा स्थापन केलेलं आहे केंद्र सरकारने. आणि इतकं मोठं व्यासपीठ पाण्यासाठी उपलब्ध करून देणं हे फार मोलाची आणि महत्वाची गोष्ट आहे. त्या माध्यमातून सगळे राज्य सरकार जुळल्या गेलेली आहेत आणि सरकार प्रत्येक नागरिकाला आव्हान करते आहे की पाणी हे अमृत आहे आणि त्यासाठी प्रत्येक नागरिकांनी महत्वाचं योगदान दिलं पाहिजे. पाण्याचं संवर्धन हे फार महत्वाचं आहे. मुख्यतः पाणी आणि त्याच्या स्रोतांचं संरक्षण, त्यासोबत त्याचं कसं नियंत्रित करणे आणि गोड्या पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी
त्याचा अपव्यय कमी करण्यासाठी, तसेच टंचाई कमी करण्यासाठी आणि विविध प्रकारचं पाणी वाया जाऊ नये याच्यासाठी सुद्धा आपण प्रत्येक नागरिकांनी त्याचं महत्व ठेवलं पाहिजे, हे यामागचं महत्वाचं कारण ठरेल. सर, मगाशी मी म्हटलं होतं की मातीचं संवर्धन करणं जसं गरजेचं आहे तसंच पाण्याचं संवर्धन करणं देखील गरजेचं आहे. अगदी. तर पाण्याचं संवर्धन करणे म्हणजे नेमके काय करणे होय? बघा, पावसाळ्यात खूप पाऊस येतो, आपल्याला माहिती आहे, प्रचंड पाऊस येतो. मग आता हे पाणी सरकार मोठ्या प्रमाणावर त्याचं उपाययोजना करत असतात. मग सरकारच्या बरोबरीने प्रत्येक नागरिकांनी पण ते काळजीपूर्वक आणि माझं ते कार्य आहे, माझं कर्तव्य आहे, या उद्देशाने पाण्याचा संचय करण्याचा उपाय किंवा योजना प्रत्येक नागरिकांनी केलं पाहिजे. मित्र हो, मी तुम्हाला एक साधी कन्सेप्ट सांगतो की आपण आपल्या घरात त्यावरती गच्ची असेल, गच्चीवरून आपण जे पाणी आपल्या सांडपाण्याद्वारे नालीद्वारे निघून जातं, जर आपण त्याचा आपल्याच भूभागामध्ये, ज्या घराचा आपला एरिया आहे त्याच भूभागामध्ये जर आपण वॉटर हार्वेस्टिंगचा जर आपण उपयोग केला, एक छोटा गड्डा जर त्या ठिकाणी किंवा एखादी टँक निर्माण केली आणि आपल्याकडे असणारी विहीर असेल किंवा ज्याला आपण बोर म्हणतो, या ठिकाणी जर ती त्याचं जल निस्सारण करण्याचा जर प्रयत्न केला तर मला असं वाटते आपल्या घरा शेजारी येणारं पाणी किंवा आपल्या जवळ येणारं पाणी हे आपल्या घरीच राहील. बरोबर. कुठेही त्याचं वेस्टेज जाणार नाही, ते पाणी वाया जाणार नाही. पावसाळ्याचं पाणी इतकं उत्तम असतं का ते पाणी आपल्या जमिनीतून, आपल्या बोरमध्ये किंवा आपल्या विहिरीमध्ये त्याचा संचय नक्कीच होतो आणि हे प्रत्येक नागरिक करू शकते, एवढं नक्की मला माहिती आहे. नक्की सर. ते म्हणतात ना, जल ही जीवन हे. खरंच जल हे जीवनच आहे आणि ते जपणं आपलं कर्तव्य आहे, हे असं मला म्हणावंसं वाटेल. सर, माती संवर्धनाकरता आपण आता काही उपाय सांगितलेत, पण हे जे उपाय आहे हे सर्वसाधारणपणे गृहिणी असो किंवा शेतकरी असो किंवा विद्यार्थी अवस्थेत असो, हे आपण नक्कीच करू शकतो. तर यासाठी नेमक्या कोणकोणत्या उपाययोजना करायला हव्यात असं आपल्याला वाटतं? बघा, समाजामध्ये काय करू शकतो, जे धरण आहे किंवा वाहून चाललेलं पाणी आहे त्याला कसं अडवणूक करू शकतो, छोटे छोटे बंधारे कसे आपण बांधू शकतो. उदाहरणार्थ आपण म्हणतो की आम्ही जे चळवळ चालवतो राष्ट्रीय सेवा योजनेची, केंद्र सरकार चालवते, राज्य सरकार चालवते, प्रत्येक महाविद्यालय चालवते, विद्यापीठ चालवते. या राष्ट्रीय सेवा योजनेतून आत्ताच आपल्या अमरावती विभागामध्ये जर आपण पाहिलं तर दरवर्षी 200 शिबिरं घेतल्या जातात. ते 200 दत्तक गावं प्रत्येक महाविद्यालयाकडून घेतली जातात. बघा, आणि तिथे जलसंधारणाचे फार मोठे कार्य करतात. शेततळं केल्या जातात, छोटे छोटे बंधारे घातले जातात, त्यानंतर वॉटर हार्वेस्टिंगचे मोठे प्रयोग त्या ठिकाणी केले जातात. याला ग्रामपंचायतचा सुद्धा मोठा सपोर्ट असते, गावकऱ्यांचा सपोर्ट असतो. म्हणजे 100-200 विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊन 7 दिवसामध्ये जे कुठलं कार्य त्या ठिकाणी श्रमदान जे करतं, या श्रमदानातून या 200 गावांमध्ये पाणी संचयाचं, जलसंचयाचं मोठं व्यासपीठ किंवा मोठं कार्य केलं जातं. जे जिल्हाधिकारी असेल, ग्रामपंचायत असेल, यांच्या माध्यमातून त्यांना बळकटी मिळते आणि कायमस्वरूपी जलसाठा त्या गावामध्ये उभा राहतो. महाविद्यालयीन विद्यार्थी हे करतच असतात, त्यासोबत इतर विद्यार्थी सुद्धा याच्यात सहभागी झाले पाहिजे, असं मी आव्हान नक्कीच या ठिकाणी करेल. नक्की सर, कारण राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून जे शेततळे आहेत, बांधारे आहेत, हे बांधल्यामुळे शेतकऱ्यांना देखील नक्कीच याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो आणि ते पाणी जिरवण्याचं काम, पाणी झिरपवण्याचं काम या माध्यमातून, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शेतांमध्ये होत आहे. शेताचं महत्व, मातीचं महत्व, पाण्याचं महत्व राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना सांगितलं जातं आणि ते त्यांच्यामध्ये स्वतः उपजत, म्हणजे फक्त सांगून नव्हे तर ते प्रत्यक्षात त्यांच्याकडनं करून त्याचं महत्व त्यांना पटवून दिलं जाते. हे खूप छान कार्य सर आपलं सुरू आहे. सर, पाणी हे जितकं आवश्यक आहे तितकीच माती देखील आवश्यक आहे. माती आणि पाणी हे दोन्ही समीकरण एकच आहे, कारण एक जरी असलं आणि दुसरं नसेल तर ते उगवणं शक्य नाही. म्हणजे माती आहे, पाणी नाही तर पीक येणार नाही, पाणी आहे पण मातीच नाही तर तिथेही पीक येणं कठीणच आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण ह्या दोघांचं जेव्हा एकत्रीकरण होते तेव्हा माती आणि पाणी संवर्धन करणं खूप काळाची गरज झालेली आहे. तर याविषयी आपण आमच्या श्रोत्यांना काय सांगाल? माती आणि पाणी या संदर्भात प्रत्येक नागरिकांनी किंवा समाज बांधव यांनी प्रत्येक कार्य आपण जीवनात करत असतो, आपल्या संसारासाठी प्रत्येक कार्य करतो, त्यासाठी झगडत असतो. आपण खूप प्रेम असते आपल्या संसारावर असतो, आपल्या मुलाबाळांवर असतो, आपल्या मित्रमंडळींवर असतो, आपल्या नातेवाईकांवर सुद्धा असतं. परंतु त्यासोबतच जीवनाचा एक समतोल राखण्याचं जे काम करतं, मृदा, माती आणि पाणी, त्याच्यावर सुद्धा आपण
प्रेम केलं, त्याच्यासोबत सुद्धा आपण कार्य केलं, तर नक्कीच मला असं वाटते की याचं संगोपन याच्याशिवाय दुसरं काही. खरंच प्रत्येक व्यक्तींनी, समाज बांधवांनी याकडे वळलं पाहिजे. आपण काहीतरी वेळ या माती संवर्धनासाठी दिलं पाहिजे, काहीतरी वेळ जलसंचयासाठी दिला पाहिजे, काहीतरी वेळ आपण समाजाला एक उद्देश मांडण्यासाठी किंवा सल्लामसलत करण्यासाठी सुद्धा दिला पाहिजे. हे आपलं एक अंगभूत वैशिष्ट्य आहे, आपण कार्य आहे आपलं, असं समजून आपण प्रत्येकाने ही शृंखला जर तयार केली, मला असं वाटते पूर्वीचं जे जीवन होतं तसंच आजचं आणि उद्याचं सुद्धा जीवन सुखमय आणि आरोग्यदायी पाणी आणि मातीसाठी राहू शकेल आणि मनुष्य जीवन हे अमृत होईल असं नक्कीच मला या ठिकाणी. नक्कीच सर, ते म्हणतात ना, माती पाण्याचे कराल संरक्षण तर वसुंधरेचे होईल रक्षण. सर, माती परीक्षण असो किंवा मग पाण्याचं परीक्षण असो, हे करणं देखील खूप महत्वाचं झालेलं आहे. कारण आजच्या या शेतीमध्ये रासायनिक खतांचा वारंवार उपयोग केल्यामुळे, वापर केल्यामुळे मातीची धूप होते आहे, जमिनीची धूप होते आहे, पाण्यामध्ये असलेले जे घटक आहेत हे कमी जास्त प्रमाणात होत आहे. तर हे कुठेतरी निश्चित आपल्याला माहिती करून घेण्यासाठी आपण नेमकं शेतकऱ्यांनी काय करायला हवं असं आपल्याला वाटतं. कारण माती पाणी परीक्षण करणे हे जितकं गरजेचं आहे, त्याचा उपयोग शेतकऱ्यांना कशा पद्धतीने होऊ शकतो याविषयी काय? शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपण ठिबक सिंचनाकडे जास्त वळलं पाहिजे, जेणेकरून पाणी टिकवता येईल आणि कमी पाण्यामध्ये आपली शेती किंवा कसदार जमीन टिकवून ठेवता येईल. बरोबर. कारण बारमाही आपल्याला पाण्याचा खूप उपयोग करायचा आहे. विशिष्ट कालावधीत आपला पाणी खूप येऊन जातं आणि मग बऱ्याच कालावधीमध्ये पाणी मिळत नाही. ज्यावेळेला आता आपल्याकडे पहा, वरुड किंवा मोर्शी किंवा दर्यापूर किंवा अचलपूर किंवा अंजनगाव सुरजी या भागामध्ये बघितलं तर आपल्याला बागायतीचं मोठं प्रमाण दिसते. फळबाग मोठ्या प्रमाणात, जसं संत्रा आहे, मोसंबी आहे, ऊस उत्पादन, केळी, ह्याचं खूप मोठं उत्पादन घेतलं जातं. परंतु यासोबत जे पाण्याची विल्हेवाट लावल्या जातात, कारण भूगर्भामधलं पाणी टिकलं पाहिजे, मोठ्या प्रमाणावर त्याचा उपसा केला जात आहे. मग भूगर्भामध्ये सुद्धा पाणी टिकलं पाहिजे, यासाठी आपण त्या पाण्याचा योग्य उपयोग करणे गरजेचे. कारण कमी उपयोग करत गेलो तर पाणी आपल्याला एक वर्ष टिकत राहील, नाही तर आज आपल्याला दिसते काही भागामध्ये कोरड असतं, पाणी मिळत नाही, काही शहरांमध्ये पाणी मिळत नाही, आपल्या शेती गावांमध्ये सुद्धा पाणी मिळत नाही अशी परिस्थिती आहे. अनेक वेळेला मार्च एप्रिलचा महिना संपतो, मे कडे वळतो, तर त्यावेळेला भीषण पाणी टंचाईचं संकट सुद्धा आपल्यावर येतं, आहे की नाही. म्हणून मला असं वाटते, आपण जर पावसाळ्याचं पाणी म्हणा किंवा इतर जे काही पाण्याचे स्रोत आहे, या स्रोतांचं संगोपन जर आपण केलं, उपयोग जरूर घ्या, परंतु योग्य तो उपयोग घ्या. ठिबक सिंचन घ्या, आणखी अल्प प्रमाणात पाण्याचा उपयोग करा, जेणेकरून जेवढा उपयोग करता येईल, जेवढा उपयोग आपल्याला पाहिजे आहे तेवढाच उपयोग करा. अवास्तव उपयोग केल्यामुळं काय होतं की जसं आपल्याला वाटते की बा अवास्तव खर्च झाला, खर्चाची किंवा पैशाची बचत जशी आपण करतो, तसंच आपण जर पाण्याची किंवा मातीचं संगोपन करत गेलो तर त्याचं अमृत नक्कीच आपल्याला चाखायला मिळेल येणाऱ्या काळामध्ये आणि शेतकरी हा सुखी, संपन्न, समृद्ध होईल, एवढ्या नक्कीच सदिच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो. नक्की सर, तुम्ही जसं सांगितलं की जर पाटाने आपण पाणी दिलं तर त्याच्यामध्ये भरपूरसं पाणी वाहून जातं, त्या पाण्यासोबतच माती पण जी असते कसदार ती वाहून जाते. त्याच्यापेक्षा ठिबक सिंचनाचा वापर केला तर प्रत्येक पिकाला जेवढं आवश्यक पाणी आहे तेवढंच पाणी मिळेल. म्हणजे याच्यातून पाण्याची बचत करता येईल, मातीचंही संवर्धन करता येईल आणि पाण्याचंही संवर्धन करता येईल. सर, आपल्या या कार्यक्रमाची वेळ होते आहे आणि या विषयावर बोलण्याकरता भरपूर काही आहे, पण आमच्या या श्रोत्यांना, आमच्या ग्रामस्थांना काय आवाहन आपण कराल? आम्ही काही असे कॅम्प किंवा शिबिर आयोजित केलेले आहे किंवा करतो आहोत. जसं उदाहरणार्थ राजुरा बाजार एक वरुड तालुक्यामधलं आहे, जिथे अमृत सरोवर 1 एकर परिसरामध्ये जिल्हाधिकारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमदानातून केलं. आज असे जे कालवे आहेत किंवा मोठे शेततळे आहे, या माध्यमातून भरपूर पाण्याचा साठा त्या ठिकाणी झालेला आहे आणि तो वर्षभर टिकतो आहे, ही आनंदाची बाब आहे. त्यासोबतच आम्ही ग्रामीण भागामध्ये, इव्हन आदिवासी भागांमध्ये, धारणी असेल, चिखलदरा असेल किंवा इकडे शिबला आहे पांढरकवडा तालुक्यामध्ये, अशा मोठ्या ज्या दुर्गम भागामध्ये सुद्धा आम्ही शेततळं केले, मोठमोठे शोष खड्ड्यांची निर्मिती केली श्रमदानातून, छोट्या छोट्या कालव्यांची निर्मिती केली. आज उदाहरणादाखल आपण जर पाहिलं, वरुड तालुक्यातलं सावंगा हे उत्कृष्ट ग्राम आहे, ज्याला राज्य शासनाचे पुरस्कार सुद्धा मिळालेले आहे. असे अनेक गावं आहेत की जिथे राज्य शासनाचे, केंद्र शासनाचे पुरस्कार आहेत.
या मागचं मोठं कारण आहे की त्या ग्रामस्थांनी काय केलं की आपल्या इथलं पाण्याचं जलसाठा केला, जमीन अळवून ठेवली आणि सगळीकडे हिरवगार असं गाव, शेत, शिवार आपल्याला दिसतं आहे. आणि त्याचाच प्रत्येक गावकऱ्यांनी जर विचार केला, एकत्रीकरण जर केलं तर आपलं गाव हे सुंदर, सुपीक, जलसंपदा, मातीचं संवर्धन, मोठी मृदा आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो आणि त्या माध्यमातून प्रत्येकाचं जीवन सुद्धा समृद्ध होईल, अशीच मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आव्हान करतो. आणि प्रत्येकाने माती तसंच पाणी हे आपलं अमृत आहे, परमात्मा आहे, ह्याचं जीवन आपण जलजीवन सुदृढ केलं पाहिजेचं आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो. नक्की श्रोते हो, ते म्हणतात ना, मृदा संवर्धनाचा घ्या संकल्प, मातीचे आरोग्यच आहे प्रगतीचा कल्प, आणि थेंब थेंब साठवा, भविष्यासाठी पाणी वाचवा, पाणी जपून वापरा, पाणी नाही तर ते द्रव्य आहे आणि ते अमृत तुल्य आहे, याचा विचार नक्की श्रोते हो आपण सगळ्यांनीच करायला हवा. सर, आपण खूप अनमोल असा संदेश आमच्या श्रोत्यांना आणि आम्हाला करून दिलात, त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे आणि श्रोत्यांच्या वतीने मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. श्रोते हो, आजच्या ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात माती आणि पाण्याचं संवर्धन या विषयावर डॉक्टर राजेश बुरंगे यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं स्नेहल ठाकरे यांचं, तर तांत्रिक सहाय्य दिलं होतं सुनील किन्हीकर यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.